आलिया भट्टची हाईट किती आहे माहिती? आपल्या सगळ्यांची इतकी फेवरेट असणारी 5 फूट 3 इंच. कियारा अडवाणी इतकी क्यूट दिसणारी, इतकी सुंदर, तिची हाईट किती आहे माहिती? 5 फूट 4 इंच. नेहा कक्कर, तिचे गाणे आपण सगळेजण ऐकतो, मस्त गाण्यांवरती स्टेप्स करतो. तिची हाईट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. नेहा कक्कर प्रचंड बुटकी आहे, म्हणजे अक्षरशः 4 फूट वगैरे आहे. तरी पण ती बऱ्यापैकी उंच दिसते. किंवा या ज्या सगळ्या हिरोईन्स आहेत की मस्त असं गर्ल नेक्स्ट डोअर वाटणारी श्रद्धा कपूर, तिची हाईट किती आहे माहिती? 5 फूट 4 इंच. या सगळ्या हिरोईन्स यांची हाईट तर थोडीशी कमी आहे, तरी पण या अशा छान उंच वाटतात, क्यूट वाटतात किंवा प्रचंड सुंदर दिसतात. कसं काय हो? काय बरं यांचं स्टायलिंग सिक्रेट? किंवा स्टाईल कशा कराव्या ज्याच्यामुळे हाईट कमी जरी असेल तरी हाईट छान अशी उंच वाटेल, किंवा आपला जो कॉन्फिडन्स कमी होतो की अरे मी तर ह्या ड्रेसमध्ये खूपच बुटकी दिसते किंवा माझी हाईट कमी आहे, मग मी कसे कपडे चॉईस करू? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. व्हिडिओला पुढे सुरुवात करण्यापूर्वी आपलं नेहमीच हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, अजिबात कंजूशी करू नका, पटकन सबस्क्राईब करून टाका आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. हाईट कमी असो किंवा जास्त, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडे हवा तो कॉन्फिडन्स. जर कॉन्फिडन्स असेल ना तर आपण कशामध्येही छान दिसतो. साधे कपडे असो, फार ब्रँडेड घातलेले असो, फार ब्रँडेड ॲसेसरीज असो किंवा अगदी साध्या सिंपलेल्या गोष्टी असो, आपण जर कॉन्फिडंट असू तर आपण सुंदर दिसणार म्हणजे दिसणारच. पण म्हणून काही कसंही राहायचं का? म्हणजे स्टायलिंगकडे लक्ष द्यायचंच नाही का? तर असं अजिबात नाही. जर तुम्ही थोड्याशा शॉर्ट हाईट क्लबमध्ये असाल, म्हणजे थोडीशी हाईट कमी आहे आणि आपण स्टायलिंग कसं केलं पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1 स्टायलिंग टिपमध्ये, जर तुम्हाला कुर्ती वगैरे चॉईस करायची असतील किंवा ड्रेसेस चॉईस करताना आपण सगळ्यात मस्ट म्हणजे त्याची लेंथ करेक्ट घेणं. तुम्ही जर खूप असे लॉंग ड्रेस घातले ना, खूप असे अगदी पायखोळपर्यंतचे टॉप वगैरे आपण बरेचदा घेतो, तसे आपण फ्रॉक्स वापरतो किंवा तसे लॉंग गाऊन वापरतो, किती क्यूट दिसतात असं वाटतं. पण जर हाईट कमी असेल आणि प्लस जर तुम्ही असे अगदी पायापर्यंतचे असे लांब ड्रेस घातले ना, त्याच्यामुळे तुम्ही आणखीन जास्त बुटक्या दिसणार आहे. येस, तुम्ही इतर वेळेस पण बघा, जर एखाद्या व्यक्तीने असं खूप असे फुल पायापर्यंतचे कपडे घातले असले तर बघताना पण ती व्यक्ती थोडीशी अशी बसकी, थोडीशी ठेंगणी वाटते की नाही. त्याच्यामुळेच लेंथ चॉईस करताना एकतर गुडघ्यापर्यंतचे टॉप वगैरे चॉईस करायचे. त्याच्यामुळे काय होतं, हाईट थोडीशी तरी इलॉंगेट झाल्यासारखी वाटते, किंवा थोडासा तरी आपला पाय दिसला पाहिजे, किंवा आपण ज्या पॅन्ट्स बॉटम्स वगैरे ज्या वापरतोय त्या थोड्याशा तरी त्या टॉपच्या खाली दिसल्या पाहिजे. म्हणजे आपोआपच इल्युजन बघताना पण किंवा समोर ती व्यक्ती बघताना पण तिथे थोडीशी हाईट जास्त वाटते आणि आपोआपच आपली हाईट कमी जरी असली तरी आपण छान अशा उंच एकसारख्या दिसायला लागतो. टिप नंबर 2, हाईट जर थोडीशी कमी आहे ना, तर तुम्ही स्टायलिंग बघा ना, तुम्ही आलिया भट्टचं बघा किंवा कियारा अडवाणीचं बघा. त्या बऱ्यापैकी एकतर टॉपच्या वगैरे हाईट थोड्याशा कमी असलेले वापरतात, मिड लेंथचे किंवा शॉर्ट कुर्तीज वगैरे घालतात, किंवा इतर वेळी स्टायलिंग करताना पण त्यांचे बऱ्यापैकी ड्रेसेस ए लाईन मध्ये असतात, किंवा जे ड्रेसेस असे छान एकसारखे दिसतील किंवा ज्या ड्रेसेसमुळे त्या अशा स्ट्रेट उभ्या दिसतील असे स्टायलिंग केलेले असतात. त्याच्यामुळेच आपली सेकंड टिप म्हणजे, जेव्हा तुम्हाला कुर्तीज वगैरे चॉईस करायचे असतील किंवा कोणतेही ड्रेसेस चॉईस करताना, ड्रेस शिवून घेतलेला तसा एखादा ड्रेस घालताना शक्यतो ना तशा कुर्ती अशा स्ट्रेट पॅटर्नच्या बघायच्या, ज्याच्यामुळे आपण अशा छान उभ्या दिसायला लागतो, एकसारख्या दिसायला लागतो. जर थोडीशी तुम्ही हेवी साईडमध्ये आहेत, हाईट पण कमी आणि प्लस थोडंसं वजन पण वाढलेलं आहे, तर अशा वेळी तुम्ही थोड्याशा ए लाईनचे वगैरे कुर्ती निवडू शकता, ज्याच्यामुळे तुमचा हा जो वरचा भाग आहे तो थोडासा सरळ आणि मग खाली जिथं आपलं वजन वाढतं, शक्यतो आपल्या बायकांचं ना पोटावरती किंवा हिप्स मध्ये जास्त वजन वाढतं. त्याच्यामुळे मग इथे थोडेसे लूज होणारे कपडे घेतले की आपोआपच आपण वरतून थोड्याशा सरळ एकसारख्या आणि मग खालून थोडंसं पोटावरती वगैरे फिट न झाल्यामुळे ए लाईनच्या कुर्ती शॉर्ट हाईटच्या गर्ल्सना किंवा वुमेन्सना आणि ज्यांचं थोडंसं वजन वाढले त्यांना त्या अतिशय छान दिसतात. हाईट पण थोडीशी वाढल्यासारखी दिसते, इल्युजन पण छान एकसारखं सरळ पडतं आणि आपोआपच आपण थोड्याशा ठेंगण्या जरी असलो तरी अत्यंत क्यूट दिसायला लागतो. टिप नंबर 3, पॅटर्न तर झाले की स्ट्रेट पॅटर्न वापरला पाहिजे किंवा थोड्याशा ए लाईन किंवा थोड्याशा नी लेंथ पर्यंतच्या किंवा शॉर्ट कुर्ती घालाव्या. पण कलरमुळे फरक पडतो का? येस, कलरमुळे पण आपली जी इमेज दिसणार आहे समोरच्याला त्याच्यावरती प्रचंड फरक पडतो. एक जर आपण ऑलरेडी कमी हाईट आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण खूप असे ब्राईट कलर, खूप डार्क कलर घातले आणि ज्याच्यावरती प्रचंड वर्क केलेले, ज्याच्या बॉटम वरती किंवा असे अनारकली वगैरे वापरताना जे खूप डार्क आहेत आणि त्याच्यावरती ऑलरेडी पायाच्या खाली खूप वर्क केलेलं आहे, त्या ड्रेसमध्ये आपण आणखीन जास्त बुटक्या दिसायला लागतो.
त्यामुळेच कलर पॅटर्न वापरताना थोडेसे जर मोनोक्रोमॅटिक वापरले ना, म्हणजे एकसारखा कलर, तर त्याच्यामुळे आपोआप आपण छान अशा उभ्या उंच दिसायला लागतो. म्हणजे बॉटमचा आणि टॉपचा कलर एकसारखा वापरायचा. त्याच्यावरती तुम्ही थोडंसं वर्क ट्राय करा किंवा दुपट्टा थोडा वेगळ्या कलरचा ट्राय करा. दुपट्टा घेण्याच्या स्टाईलमुळे सुद्धा हाईट कमी जास्त दिसते बरं का. अगदी जर असा गळ्याभोवती आणि असा खूप पसरून दुपट्टा घेतला ना, तर आपण आणखीन जास्त बुटक्या दिसायला लागतो. ते जर दुपट्टा थोडासा एक साईडने टाकला, थोडासा स्ट्रेट दिसत असेल किंवा दुपट्टा फक्त गळ्याभोवती टाकला ना, तरी पण हाईट थोडीशी इलॉंगेट झाल्यासारखी होते. त्याच्यामुळे कलर पॅटर्न चॉईस करताना एक तर थोडेसे कमी असे कलर घ्यायचे, म्हणजे फार असे बटबटीत हिरवे, पिवळे, निळे असे कलर घेण्यापेक्षा थोड्याशा लाईट शेड घ्यायच्या, पेस्टल शेड घ्यायच्या आणि थोडंसं मोनोक्रोमॅटिक केल्यासारखं करायचं. त्याच्यामुळे आपोआप आपली हाईट थोडीशी जास्त दिसेल. आपल्या समोरच्याला दिसताना इम्प्रेशन पण छान असं उभं आणि उंच दिसेल. टिप नंबर 4, कलर पॅटर्न जरी छान चॉईस केले, पण जर बॉटम त्याच्यावरती चुकीच्या घातल्या ना, तरी सुद्धा आपण आणखीन जास्त बुटक्या दिसू शकतो. जर हाईट थोडीशी कमी असेल किंवा तुम्हाला वाटते की आपण खूपच बुटक्या दिसतोय, अशा वेळी शक्यतो ना स्ट्रेट पॅन्ट निवडायच्या किंवा लेगिन्स निवडायच्या, ज्याच्यामुळे आपोआप थोडीशी हाईट जास्त दिसते किंवा आपले पाय वगैरे छान असे स्लिक दिसायला लागतात. त्याच्यामुळे पण हाईट थोडीशी इलॉंगेट वाटायला लागते. किंवा पॅटर्न्स निवडताना शॉर्ट कुर्ती आणि स्ट्रेट पॅन्ट निवडा, ते पण प्रचंड छान दिसतं. किंवा त्यासोबतच तुम्ही जर थोडेसे लॉंग ड्रेस घालणार असाल, तर त्याच्यावरती किमान लेगिन्स आणि लॉंग कुर्ती मॅच करायची, जी तुमच्या पूर्ण पायाच्या घोट्यापर्यंत येणार नाही. थोडीशी गुडघ्याच्या खाली असणारी अशी लॉंग कुर्ती, त्याच्यावरती जर तुम्ही लेगिन्स वगैरे ट्राय केली, त्याच्यामुळे पण तुम्ही थोड्याशा छान अशा उंच दिसायला लागतात. किंवा अशा ज्या बॉटम्स येतात ना, ज्या थोड्याशा स्ट्रेट आहेत, म्हणजे कम्प्लीट स्ट्रेट पॅन्ट पण नाही, पण कम्प्लीट लेगिन्स पण नाही, अशा ज्या बॉटम्स येतात, त्या पण तुम्ही अशा कुर्तीसोबत मॅच करू शकता. त्याच्यामुळे पण तुम्ही छान अशा उंच आणि एकसारखे दिसू शकता. आणि नंबर 5, ओव्हर ॲक्सेसरीज करणं टाळायचं. तुम्ही जर ऑलरेडी थोड्याशा बुटक्या आहात आणि त्याच्यावरती खूप असे मोठे चोकर वगैरे घातले किंवा खूप मोठ्या इयरिंग्स घातल्या, तर बघा हा भाग पण असा बंद झाल्यासारखा होतो आणि त्याच्यामुळे आणखीन हाईट थोडीशी कमी, म्हणजे हा भाग थोडासा कमी दिसायला लागतो. त्यात जर खूप मोठ्या इयरिंग्स घातल्या असल्या, तर त्याचं बघताना इम्प्रेशन पण असं डाऊनवर्ड होतं आणि त्याच्यामुळे आणखीन आपण जास्त अशा छोट्या ठिंगण्या दिसायला लागतो. त्याच्यामुळे निवडताना थोडेसे स्टड निवडा, थोडेसे मोठे पण कानाला थोडे चिटकून असणारे असे इयरिंग्स निवडा किंवा गळ्यात घालताना पण थोड्याशा लॉंग असणाऱ्या माळ किंवा तशी ज्वेलरी निवडा, जी थोडीशी लांब आहे, जी तुमच्या मानेला वगैरे आणखीन थोडीशी हाईट प्रोव्हाइड करेल किंवा आणखीन असं बघताना त्याचे इम्प्रेशन आणखीन मान वगैरे थोडीशी उंच दिसल्यासारखी होईल. ज्वेलरी निवडताना पण थोडीशी लांब वगैरे निवडली की आपोआपच लक्ष जाताना ते मान वगैरे खूप असं बसकं, खूप ठेंगणं वाटत नाही आणि आपण आणखीन जास्त उंच दिसायला लागतो. त्याच्यामुळे ॲक्सेसरीज निवडताना पण थोडंसं लक्ष देऊन निवडणं अतिशय गरजेचं. त्यासोबतच एक्स्ट्रा टिप म्हणजे तुम्ही फुटवेअर मॅच करताना पण थोड्याशा हिल्स वगैरे ट्राय करू शकता. जर हिल्स जमतच नाहीत किंवा हिल्समुळे खूप पाय वगैरे दुखतात, तर वेजेस ट्राय करू शकता. त्याच्यामुळे पण हाईट थोडीशी आणखीन इलॉंगेट झाल्यासारखी वाटते. थोडंसं जर स्टायलिंगकडे लक्ष दिलं ना, तर आपण हाईट कमी जरी असली, आपण क्यूट पेटी गर्ल जरी असलो, तरी आपण प्रचंड सुंदर दिसू शकतो. आणि मुळात ना फक्त कॉन्फिडन्स ठेवा, तुम्ही प्रचंड सुंदर आहात आणि थोडंसं जर लक्ष देऊन स्टायलिंग केलं, तर बापरे, मग तर विचारायलाच नको. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच या स्टायलिंग टिप पैकी तुम्हाला कोणती टिप आवडली ते पण कमेंट करून सांगा. आणि हो, आजचा लुक कसा दिसतोय बरं, ही पण कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओज. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मस्त कॉन्फिडंट राहा, सुंदर सुंदर दिसा, छानपैकी स्टायलिंग करा. थँक्यू.